म्युच्युअल डिवोर्स खरंच 6 महिन्यात होतो का? का लॉयर्स आपल्याला मिसगाईड करतात? हा एक खूप कॉमन प्रश्न आहे आणि ह्याच कॉमन प्रश्नावरती आपण आज बोलणार आहोत, की म्युच्युअल डिवोर्स हा कसा होतो? त्याची प्रोसिजर काय? त्याला लागणारे डॉक्युमेंट्स काय? त्याला लागणारा वेळ काय? आणि कूलिंग पिरियड म्हणजे काय? तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर म्युच्युअल डिवोर्स म्हणजे काय, की जिथे दोघांनी म्युच्युअली अग्री केलेलं असतं, की बाबा आता दोघांचं पटत नाही आहे आणि त्यांना म्युच्युअली सेपरेट व्हायचं आहे. तर दॅट इज म्युच्युअल डिवोर्स. आता पहिली गोष्ट म्हणजे म्युच्युअल डिवोर्ससाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात. तर बेसिक तुमचं ॲड्रेस प्रूफ, आय डी प्रूफ, तुमचं लग्न कुठल्या पद्धतीने झालेलं आहे, तर इधर तुमचं इन्व्हिटेशन कार्ड किंवा मॅरेज रजिस्टर्ड असेल तर मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तुमच्या लग्नाचे फोटोज, आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट्स लागले तर ते तुमचे लॉयर तुम्हाला सांगतील. पण हे बेसिक डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. आता म्युच्युअल डिवोर्सची प्रोसेस काय आहे ती आपण जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये तुमचे टर्म्स हे सेटल्ड पाहिजेत. म्हणजे हजबंड आणि वाईफ ह्या दोघांमध्ये, जसं की समजा मूल असेल तर मुलाची कस्टडी कोणाकडे राहणार, वाईफला मेंटेनन्स हवा आहे की तिने तो वेव ऑफ केला आहे, म्हणजे तिला हवा आहे की नको हवा आहे, का तिला ॲलिमनी हवी आहे वन टाईम. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये प्रॉपर्टी बाबतीत काय सेटलमेंट झाली आहे, अजूनही काही सेटलमेंट टर्म्स असू शकतात. तर हे बेसिक सेटलमेंट टर्म्स आहेत, तर ते म्युच्युअली डिसाइडेड झालेले असले पाहिजेत. तर हे सगळं जे आहे ते तुम्हाला ॲडव्होकेट थ्रू कोर्टासमोर फाईल करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक साधारण 6 महिन्याचा कूलिंग पिरियड दिला जातो. आता कूलिंग पिरियड म्हणजे काय? तर कूलिंग पिरियड म्हणजे कोर्ट तुम्हाला वेळ देतं रिकन्सिलिएशनसाठी, की बाबा एक 6 महिने एकत्र राहून बघा, की बाबा तुमच्यामध्ये काही मतपरिवर्तन होतं आहे का, की इफ यू वॉन्ट टू अगेन डिसाईड रिथिंक, की नाही बाबा मला परत एकत्र राहण्याची इच्छा होती आहे. सो दॅट इज नोन ॲज कूलिंग पिरियड. तर तो 6 महिन्याचा असतो आणि तो झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला कोर्टात यावं लागतं. आणि मग तेव्हा जेव्हा तुम्ही कोर्टात येता की नाही बाबा फायनली आम्ही डिसाईड केलेलं आहे की आम्हाला वेगळं व्हायचं आहे, तेव्हा मग तुम्हाला तुमचा ॲफिडेव्हिट आणि जे काय लिगल डॉक्युमेंटेशन पार्ट आहे जो तुमचा वकील तुमच्यासाठी तयार करतो, तर ते तुम्हाला कोर्टासमोर फाईल करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिक्री ग्रांट केली जाते. तर अशी ही अत्यंत सोपी प्रोसेस आहे. तर आता मुळात म्हणून आपण म्हणतो की 6 महिने त्याला साधारण म्युच्युअल डिवोर्सला लागतात. कधी कधी काही काही केसेसमध्ये कूलिंग पिरियड जो आहे तो वेव्हसुद्धा केला जातो. वेव्ह केला जातो म्हणजे काय, की कोर्ट म्हणतो की कूलिंग पिरियडची गरज नाही आहे म्हणून, बट तेवढी कारणं आपल्याला द्यावी लागतात कोर्टाला. आणि जर कोर्ट कन्व्हिन्स झालं, कोर्ट म्हणजे जज, जर ते कन्व्हिन्स झाले, त्यांना असं वाटलं की बाबा कूलिंग पिरियड वेव्ह करायला पाहिजे, तर मग तो वेव्ह केला जातो. आणि ह्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स पण आहेत. तर अशा पद्धतीने तो डिवोर्स जो आहे तो जर कूलिंग पिरियड वेव्ह झाला तर 2 किंवा 3 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. द ओनली थिंग इज दॅट की जेव्हा तुम्ही म्युच्युअल डिवोर्ससाठी केस फाईल करता, तर तुमचा जो नंबर येतो कोर्टासमोर, तर तो नंबर येण्यासाठी तो जो काय पिरियड आहे तो पुढे मागे होऊ शकतो. सो तुम्ही आज केस दाखल केली आणि लगेच तुम्हाला कोर्टाने बोलवलं आहे आणि तुमची केस बोर्डावर आली आहे, तर असं होत नाही. प्रोसिजरल पार्ट असतो, टेक्निकल पार्ट्स असतात, तर ते सगळे आपल्याला फॉलो करावे लागतात. अशी ही सोपी साधी पद्धत आहे म्युच्युअल डिवोर्स घ्यायची. अपार्ट फ्रॉम दिस जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही तुमच्या ॲडव्होकेटला किंवा मला विचारू शकता. माझा ईमेल आय डी खाली दिलेला आहे.